नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण 12वी सायन्सचा जो मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे त्याच्यामधील पेपर नंबर 2 बघतोय आणि त्या पेपर नंबर 2 मधील जो टॉपिक आहे टॉपिक नंबर 3 ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बघतोय. तर आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा जो टॉपिक आहे याच्यावरती जवळजवळ 15 ते 20 व्हिडिओ बनवतो. तर त्याच्यामध्ये काय काय कव्हर केलेलं असणार आहे आपण तर सगळे थेरी कन्सेप्ट विथ प्रूफ कव्हर केलेले असणार आहेत. सगळे टेक्स्टबुकचे एक्झाम्पल पण तिथं सॉल्व्ह केलेले असणार आहेत आणि एक्झरसाइज प्लस मिसलेनियस जे सॉल्व्ह करायला लावलेले आहेत ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून 100% कव्हर करणार आहे. तर त्यासाठी आपण 15 ते 20 लेक्चरचं टार्गेट ठेवलेलं आहे. तर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये पहिलाच कन्सेप्ट येतोय तो स्लोप किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय ग्रेडियंट ऑफ दी कर्व. तर स्लोपचा कन्सेप्ट काय आहे तर आपण समजा हा एक्स ऍक्सिस घेतला, हा वाय ऍक्सिस कन्सिडर केला आणि हा आपण काय करूया कर्व y इक्वल टू फंक्शन ऑफ x हा कर्व आहे असं समजूया. तर आपल्याला आता काय करायचंय या पॉइंटला काय करायचंय टॅन्जंट काढायचं आहे. तर या पॉइंटला टॅन्जंट होईल एक स्ट्रेट लाईन आहे असं कन्सिडर करा आणि आपला काय आहे टॅन्जंट आहे. तर या पॉइंटला समजा हा पॉइंट आपण मानतोय px1 y1 आहे. तर काय होईल या कर्वचा जो स्लोप आहे या कर्वच्या टॅन्जंटचा स्लोप जो आहे तो काढण्यासाठी फॉर्म्युला ऍट पॉइंट px1 y1 काय करावं लागेल dy by dx ऍट px1 y1. तर आतापर्यंत आपण बघितलंय dy by dx म्हणजे ह्या टॅन्जंटचा स्लोप असतोय पण तो जनरल असेल. मग तो स्लोप या पॉइंटला असेल, इथल्या पॉइंटला कुठल्याही कर्ववरच्या पॉइंटला असेल तो जनरल स्लोप dy by dx होईल. पण मला काय करायचंय या पर्टिक्युलर पॉइंटला px1 y1 ला जर स्लोप चेक करायचा असेल या कर्वचा तर मी त्याला टॅन्जंट हे करतोय आणि टॅन्जंट काढून जो स्लोपचा कन्सेप्ट येतोय तो काय येईल dy by dx ऍट px1 y1. म्हणजे काय होईल जर फंक्शन y इज इक्वल टू f ऑफ x हे कंटिन्यूअस कर्व म्हणा किंवा फंक्शन म्हणा अँड लेट x1 y1 बी एनी पॉइंट ऑन द कर्व देन स्लोप ऑफ टॅन्जंट टू द कर्व y इक्वल टू f ऑफ x ऍट px1 y1 इज dy by dx ऍट px1 y1. रीड कसं करतोय बघा dy by dx ऍट px1 y1 म्हणजे यालाच आपण म्हणतोय स्लोप ऍट पॉइंट x1 y1. तर काय बेसिक आयडियाज आहेत आपल्याकडे जे लाईनच्या बाबतीत शिकलोय. तर आपल्याला स्लोप हा जनरली लाईनचाच बघतोय. कर्वचा जरी बघायचं असलं तर त्याला टॅन्जंट लाईन काढतोय आणि पुन्हा त्याचा स्लोपचा कन्सेप्ट बघतोय. म्हणजे आपल्याला लाईनच्या बाबतीत थोडंफार कन्सेप्ट जर माहित असतील तर ते बरं पडेल. तर स्लोप त्याला आपण जनरली सिम्बॉल m देतोय आणि तोच काय होतो टॅन थिटा. म्हणजे आपण आता जर हा x ऍक्सिस असेल हा y ऍक्सिस असेल कुठेही कशीही लाईन काढली तर ही लाईन पॉझिटिव्ह x ऍक्सिस बरोबर समजा मी काय करतोय अँगल थिटा करतोय असं समजतो. तर हा पॉइंट कुठलाही पॉइंट आहे हा जनरली p xy पॉइंट घेऊया. म्हणजे हे हाईट काय होईल याची y होईल कारण हे परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतोय आणि इथून हे डिस्टन्स काय होऊन जाईल x. आणि जर हे टॅन थिटा काढायचं म्हणलं तर टॅन थिटा इक्वल टू काय होऊन जाईल अपोजिट डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस. तर त्या पद्धतीने काय होईल अपोजिट साइड जर मी हे
इनिशियल ऍक्सिस आहे त्याच्या बरोबर अँगल न कन्सिडर करता जर असं कन्सिडर केला, ही लाईन आहे आणि इथं Q x2 y2 आणि P x1 y1 हे जर केलं आणि इथं कन्सिडर केलं आणि इथं जर थीटा आहे असं कन्सिडर केलं, तर हे काय होईल y2 y1 एवढं डिस्टन्स होईल आणि x2 x1 एवढं डिस्टन्स होईल. त्याप्रमाणे tan थीटा इक्वल टू थोडक्यात काय होईल, अपोजिट साइड डिवाइडेड बाय ऍडजसंट साइड होईल. ही अपोजिट साइड आहे, ही ऍडजसंट साइड आहे. हे y2 y1 म्हणजे y चा चेंज आणि हेच आपण स्लोपच्या भाषेत y चा चेंज विथ रिस्पेक्ट टू x चा चेंज सी dy बाय dx केलंय किंवा dy डेल्टा y बाय डेल्टा x म्हणजे चेंज इन y विथ रिस्पेक्ट टू चेंज इन x. तर हे वर्ड मध्ये काय करतो आपण अशा पद्धतीने करतो. म्हणजे स्लोप हा कन्सेप्ट आहे तो या पद्धतीने तुम्ही कुठलाही यूज करू शकता. तर नेक्स्ट काय बघा, इफ टू लाइन्स आर पॅरलल टू ईच अदर विथ स्लोप्स m1 अँड m2 म्हणजे दोन लाईन आहेत त्या दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत आणि त्या दोघांचे स्लोप m1 आणि m2 रिस्पेक्टिव्हली आहेत, देन देअर स्लोप्स आर इक्वल. म्हणजेच काय होईल, दोन लाईन पॅरलल असतील आणि त्याचे दोघांचे स्लोप m1 m2 असतील तर ते दोन्ही स्लोप काय असतात, इक्वल असतात. पुन्हा दुसरा काय, इफ टू लाइन्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर देन प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप्स इज -1. म्हणजे समजा दोन्ही लाईन आहेत त्या दोन्ही लाईनचे स्लोप्स m1 आणि m2 मानतोय आणि त्या दोन्ही लाईन कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत, तर त्या दोन्ही लाईनच्या प्रोडक्ट स्लोपचा प्रोडक्ट काय येईल तर -1 येईल. मग दोन्ही लाईन परपेंडिक्युलर म्हणजेच काय, तर ही लाईन आणि ही लाईन जर या दोन्ही लाईन मध्ये अँगल जर 90 डिग्री असेल तर आपण काय म्हणतो, ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि या लाईनचा स्लोप समजा मी m1 मानला आणि या लाईनचा स्लोप मी समजा m2 मानला, तर दोघांच्या स्लोपचा प्रोडक्ट काय येतो, -1 येतो. काय बघा, आता नॉर्मल लाइन इज द लाइन परपेंडिक्युलर टू द टँजेंट अँड पासिंग थ्रू द पॉइंट P x1 y1. म्हणजे जर समजा मी हा x आणि y ऍक्सिस असेल, हा कुठला तरी कर्व आहे y इक्वल टू f ऑफ x आहे आणि जर हा इथं पॉइंट जर P x1 y1 असेल आणि त्याच्या रिलेटेड या पॉइंटला काय आहे, हा जर टँजेंट आहे म्हणून मी T म्हणतो, तर काय होतं, तर इथं याच पॉइंट मधून जाणारा हा जो असेल तो नॉर्मल आहे. तर नॉर्मलचा स्लोप काढतोय आपण. तर हे टँजेंट लाईन आणि नॉर्मल लाईन जनरली एकमेकांना कशा असतात, परपेंडिक्युलर असतात. तर या पॉइंट मधून जाणारा नॉर्मल असेल तर याचा स्लोप काढायचा आहे मला, पण मी आताच पाठीमागच्या स्लाइड मध्ये स्लोपचा कन्सेप्ट बघितलाय. तर दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर त्याच्या स्लोपचा प्रोडक्ट m1 इक्वल टू m2 काय होतं, -1 होतं. समजा मी या T चा स्लोप टँजेंटचा स्लोप m1 मानलाय, तर मला नॉर्मलचा स्लोप काढायचं म्हटलं तर हेच काय होईल, m2 इक्वल टू हा m1 राईटला शिफ्ट करून काय होईल, -1 अपॉन m1 होईल. आता इथं हेच बघूया, तर आपण टँजेंट लाईनचा स्लोप जनरली काय म्हणतोय, dy बाय, याचा स्लोप काय म्हणतोय जनरली आपण dy बाय dx आणि या पॉइंटला पर्टिक्युलर काय म्हणणार आहे, dy बाय dx ऍट P x1 y1. तर इथं जर मी dy बाय dx ठेवला तर काय होईल, m2 म्हणजे नॉर्मलचा स्लोप -1 अपॉन dy बाय dx होईल.
म्हणजेच त्याप्रमाणे जर इथं कन्सेप्ट आपण घ्यायला गेलो, therefore slope of normal to the curve y equal to f of x at p x1 y1 is equal to -1 times -1 upon dy by dx at p x1 y1. पण जर आपण असं कन्सेप्ट लक्षात ठेवूया, if dy by dx at p x1 y1 is equal to m, हाच काय असणार आहे आपला स्लोप ऑफ टेंजेंट मानतोय, देन स्लोप ऑफ नॉर्मल, स्लोप ऑफ नॉर्मल काय होईल इज इक्वल टू -1 अपॉन काय करावं लागेल m करावं लागेल. म्हणजे टेंजेंटचा स्लोप m मानला तर नॉर्मलचा स्लोप काय होईल -1 अपॉन m होईल. तर हे आपण m च्या भाषेत पण काय करतोय एक्सप्रेस करतोय, पण m ची व्हॅल्यू काय असणार आहे तुमची ही असणार आहे dy by dx at px1 y1. तर बघूया इक्वेशन ऑफ टँजेंट. तर आपल्याला हा कन्सेप्ट माहित आहे, इक्वेशन ऑफ अ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट x1 y1 and having slope m is y minus y1 equal to m times x minus x1. तर याचाच यूज करून काय करायचं आहे, इक्वेशन ऑफ टँजेंट फाइंड आउट करायचं आहे. लेट y equal to f of x be the curve passing through the point p x1 y1 and having slope m equal to dy by dx. Then equation of tangent is y minus y1 equal to m times x minus x1. पण ह्या m ला आपण स्लोप काय म्हणतोय dy by dx, म्हणजे हेच कसं लिहिता येईल y minus y1 equal to dy by dx into x minus x1. तर आता या पॉइंट p x1 y1 ला म्हटलं तर जो हा m असेल तो पण कुठून कशावरून काढावा लागेल dy by dx, पण ऍट पॉइंट x1 y1 काढावं लागेल. म्हणजे हे तुम्ही dy by dx लिहिलं तर कुठल्या तरी पॉइंटला हे कन्सिडर करा, किंवा इथं जर दिलं x1 y1 असं तरी चालेल. हे झालं इक्वेशन ऑफ टँजेंट. आता इक्वेशन ऑफ टँजेंट काढताना टँजेंटचा स्लोप हा m इक्वल टू dy by dx ऍट x1 y1 होता. आता त्याप्रमाणेच आपल्याला नॉर्मलचं इक्वेशन काढायचंय. तर नॉर्मलच्या इक्वेशन मध्ये हा जो स्लोप होता तोच -1 अपॉन हा पार्ट आहे. म्हणजे त्याप्रमाणे काय होईल बघूया आपण इक्वेशन ऑफ नॉर्मल. तर पुन्हा y is equal to f of x be the curve passing through the point p x1 y1 and having slope. तर त्या पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचा y equal to f of x चा स्लोप काय आहे m equal to dy by dx आहे. देन इक्वेशन ऑफ नॉर्मल काय होईल, जर मी हा m मानलं तर नॉर्मलचा स्लोप काय होतो -1 बाय m होतो. म्हणजे y minus y1 equal to -1 upon m हा नॉर्मलचा स्लोप आहे. म्हणजे नॉर्मल x1 y1 पॉइंट मधून जाणार आहे आणि नॉर्मलचा स्लोप काय असणार आहे -1 बाय m असणार आहे. त्याप्रमाणे y minus y1 equal to -1 बाय m into x minus x1, पण जो m आहे तो काय आहे dy by dx आहे. म्हणजे इक्वेशन ऑफ नॉर्मल काय होईल आपलं y minus y1 equal to -1 upon dy by dx into x minus x1. तर हे अशा प्रकारे नॉर्मलचे इक्वेशन असेल, आणि जर हे मायनस इग्नोर करून हे dy by dx घेतलं तर तेच काय होईल टँजेंटचं इक्वेशन तयार होईल. तर बघूया आपण अजून काय स्लोपच्या बाबतीत ऑब्झर्वेशन करून आपल्याला लक्षात येत आहे. इफ टँजेंट इज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस देन थीटा इज इक्वल टू 0 डिग्री और थीटा इक्वल टू 180 डिग्री.
जर बघून घ्या, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. जर याच्यामध्ये कुठलाही टँजंट लाईन ह्या एक्स ऍक्सिसला जर पॅरलल असेल तर या दोघांमधला अँगल काय होतो, एक तर 0 डिग्री होईल. दोन पॅरलल लाईन असेल त्याच्यामधला अँगल काय असतो, ऑलवेज 0 किंवा 180 डिग्री असेल. मग थीटाची व्हॅल्यू 0 ठेवली तर आपल्याला कन्सेप्ट काय, स्लोप इक्वल टू m इक्वल टू टॅन थीटा. आणि थीटाची व्हॅल्यू आपण जर 0 ठेवली तर टॅन 0 काय होतं, 0. किंवा 180 ठेवलं तर टॅन पायची, टॅन 180 ची व्हॅल्यू पण काय होते, 0 होते. म्हणजे m इक्वल टू dy बाय dx काय मिळणार आहे आपल्याला, 0 मिळणार आहे. पुढं, इफ टँजंट इज परपेंडिक्युलर टू दी एक्स ऍक्सिस देन थीटा काय होईल, 90 डिग्री किंवा -90 डिग्री होईल. तर आता इथे बघा, हा एक्स ऍक्सिस आहे, याला बरोबर परपेंडिक्युलर हा टँजंट आहे असं आपण समजूया. तर या दोघांमध्ये काय होईल, अँगल 90 डिग्री होऊन जाईल. परपेंडिक्युलरचा कन्सेप्ट तोच आहे. दोन जर लाईन एकामेकांना परपेंडिक्युलर असेल तर त्याच्यामधला अँगल 90 डिग्री किंवा -90 डिग्री होतो. म्हणजे थीटाची व्हॅल्यू 90 डिग्री. जर मी स्लोप इक्वल टू m इक्वल टू टॅन थीटाची व्हॅल्यू प्लस 90 डिग्री ठेवली तर टॅन 90 काय होतं, प्लस इन्फिनिटी. आणि टॅन ऑफ -90 काय होतं, मायनस इन्फिनिटी. म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू प्लस और मायनस इन्फिनिटी मिळत आहे. आणि त्याचाच यूज रेसिप्रोकल घेतला तर dx अपॉन dy काय होऊ शकतं, 0 होऊ शकतं. आता आपण 11th स्टँडर्ड मध्ये जनरल इक्वेशन ऑफ लाईन या फॉर्म मध्ये बघितलंय, ax प्लस by प्लस इक्वल टू 0 देन स्लोप m इक्वल टू काय बघितलेलं होतं, मायनस टाइम्स इथं कोएफिशियंट ऑफ x न्यूमरेटरला डिवाइडेड बाय कोएफिशियंट ऑफ y. तर आता हे कसं आलं, तर आता डेरिव्हेटिव्हचा यूज करूनच बघूया. तर हे dy बाय dx काढायचे आपल्याला. याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x घेऊन बघा. तर ax चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x काय होईल, a होईल, प्लस b कॉन्स्टंट आहे आणि y चं डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाणार आहे, dy बाय dx होईल, प्लस c कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 होईल. आणि राईट हँड साइड 0 आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह पण 0 होईल. आता याच्या नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार आहे, हे प्लस a राईटला जाऊन मायनस होईल. म्हणजे b इंटू dy बाय dx इक्वल टू मायनस a होईल. आणि पुन्हा हे मल्टिपल मधलं b जाऊन काय होईल, तिकडं डिवाइड होईल. म्हणजे dy बाय dx इक्वल टू मायनस a अपॉन b होईल. म्हणजेच जो तुम्ही 11th स्टँडर्डला हा डायरेक्ट कोएफिशियंट ऑफ मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशियंट ऑफ y हा कन्सेप्ट यूज करत होता, तर तोच कन्सेप्ट मी डेरिव्हेटिव्हचा यूज करून पण काढलेला आहे. तर लाईन असेल तर त्याचा स्लोप हा मायनस a अपॉन b होतो. तर बघूया एक्झाम्पल टू फाइंड टँजंट अँड नॉर्मल टू दी कर्व. तर क्वेश्चन आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू दी कर्व ॲट गिवन पॉइंट ऑन इट. तर दिलेल्या पॉइंटला काय करायचं आहे, टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन आहे ते फाइंड आउट करायचं. तर कर्व दिलाय तुम्हाला y इज इक्वल टू 2x³ मायनस x² प्लस 2 आणि टँजंट कुठला याला फाइंड आउट करायचं, टँजंटचं इक्वेशन 1/2, 2 या पॉइंटला. आणि याच पॉइंटला आपल्याला नॉर्मलचं इक्वेशन पण फाइंड आउट करायचं. तर सोल्युशन मध्ये गिवन इक्वेशन ऑफ द कर्व इज y इक्वल टू 2x³ मायनस x² प्लस 2. पण आता याचं मला पहिल्यांदा काय करावं लागेल, इक्वेशन टँजंटचं काढायचं आहे, पण त्याच्या अगोदर त्याचा स्लोप मिळवला पाहिजे. आणि स्लोप मिळवण्यासाठी आपण स्लोप इक्वल टू काय आहे, dy बाय dx आहे. म्हणजे याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल, x घ्यावं लागेल. तर बघूया, टू फाइंड स्लोप ऑफ द टँजंट टू द कर्व डिफरन्शिएट इक्वेशन 1 आहे, त्याचं विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचंय, x घ्यायचं. म्हणजे y चं डेरिव्हेटिव्ह काय होईल, d बाय dx ऑफ y. आणि राईट हँड साइडचं d बाय dx ऑफ आहे सी राईट हँड साइड ठेवली. म्हणजे हेच dy बाय dx होईल.
आणि इथं मायनस प्लस असल्यामुळे या प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट होईल, पण डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट आपण ऑलरेडी झालेला आहे, त्यामुळे काय होईल 2 कॉन्स्टंट बाहेर येईल आणि x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x² होईल, तसंच x² चं 2x होईल आणि 2 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय होईल 0 होईल. म्हणजे dy/dx is equal to 2 into derivative of x cube minus derivative of x² and plus derivative of 2 which is 0. हे सिम्प्लिफाय केलं 2 into 3 6x² minus 2x होईल. हे आपलं काय मिळालं dy/dx, म्हणजे स्लोपच आहे पण कुठल्याही जनरल पॉइंटला आहे. पण आपल्याला तो स्लोप कुठल्या पॉइंटला बघायचा आहे ऍट पॉइंट 1/2 2, म्हणजे पहिल्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये पहिली व्हॅल्यू कोणाची असते x ची असते आणि दुसरी व्हॅल्यू कोणाची असते तर y ची असते. म्हणजे ऍट पॉइंट 1/2 2 म्हटलं तर x ची व्हॅल्यू 1/2 ठेवतोय, y ची व्हॅल्यू 2 ठेवतोय. म्हणजे हाच dy/dx ऍट 1/2 2 काय होईल तर मला x चं रिप्लेसमेंट याच्यामध्ये काय करायचंय 1/2 आणि y चं 2 न, म्हणून मी आहे असं फंक्शन ठेवतोय. पण इथं बेसला काय लिहिलंय 1/2, 2. याचा अर्थ पुढच्या स्टेप मध्ये मला x ची व्हॅल्यू 1/2 ठेवायची आणि y ची व्हॅल्यू 2 ठेवायची. तर ठेवूया x ची व्हॅल्यू 1/2 म्हणजे 6 into 1/2 स्क्वेअर होईल मायनस 2 into 1/2 होईल. इथं मला y ची व्हॅल्यू ठेवायला चान्सच नाही, तर मी y ची व्हॅल्यू ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही, कारण त्या फंक्शन मध्ये y ची व्हॅल्यू तुम्हाला दिसलेलीच नाही. तर हे अशा पद्धतीने होईल. पण 1/2 चा स्क्वेअर काय होईल 1/4. इथं 2 ला 2 कॅन्सल होऊन फक्त 1 राहील आणि 6/4 हे काय होईल 3/2 मायनस 1 आणि 3/2 मायनस 1 काय होऊन जाईल 1/2. हाच आपला असेल m आणि यालाच आपण काय म्हणतोय स्लोप ऑफ टँजेंट. तर हा जो काढलाय तो आपल्यासाठी काय असणार आहे m असणार आहे. मग लाईनचं इक्वेशन जनरली काय असतं y मायनस y1 इक्वल टू m टाइम्स x मायनस x1. तर आपल्याला टँजेंट कुठल्या पॉइंटला काढायचा आहे x1 y1 ला काढायचा आहे आणि तोच x1 y1 इथं काय आहे 1/2, 2 आहे. म्हणजे x1 ची व्हॅल्यू 1/2, y1 ची व्हॅल्यू 2, m ची व्हॅल्यू तर ऑलरेडी आत्ताच फाइंड आउट केली, ती काय आहे 1/2 आहे. आणि ह्या जनरल इक्वेशन ऑफ लाईन मध्ये काय करायचे आपल्याला x1 y1 ची आणि m ची व्हॅल्यू ठेवली की टँजेंटचं इक्वेशन मिळेल. आता त्याच्यानंतर नॉर्मलचं इक्वेशन काढण्यासाठी मी काय करणार आहे फक्त हे टँजेंटचा स्लोप इथं m ठेवलाय, त्याच्याऐवजी मला काय ठेवायचं आहे नॉर्मलचा स्लोप, तो असेल -1/m आणि पुन्हा याच इक्वेशनचं सिंप्लिफिकेशन केले की काय मला मिळून जाईल इक्वेशन ऑफ नॉर्मल. आणि नॉर्मल पण याच पॉइंटला बघायचं. म्हणजे टँजेंटचं इक्वेशन काढण्यासाठी इथं m यूज करायचं आहे आणि नॉर्मलचं काढण्यासाठी इथं -1/m. हा आणि हा पार्ट दोन्ही पण ठिकाणी काय असणार आहे सेम असणार आहे, पण त्या m मुळे आणि -1/m मुळे ते इक्वेशन्स वेगवेगळे येणार आहे. तर बघूया हा स्लोप टँजेंटचा काढलाय आणि आपल्याला टँजेंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजेंट ऍट पॉइंट x1 y1. पण x1 y1 आपल्याकडे काय आहे 1/2, 2 आहे. तेच जनरल मध्ये जर लिहिलं मी तर काय होईल y मायनस y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1. पण x1 y1 काय आहे x1 आणि हे y1 आहे आणि m ची व्हॅल्यू पाठीमागच्या साईडला 1/2 आली, म्हणजे y मायनस y1 ची व्हॅल्यू काय बघा 2, m ची व्हॅल्यू 1/2 काढलेली आहे, x मायनस x1 ची व्हॅल्यू काय इथं 1/2. आता पुढचं टार्गेट आपल्याला हे व्यवस्थित सिंप्लिफाय करायचं. तर हे तर 1/2 मल्टिपल मध्ये आहे, मग हे 2 जे आहे ते इकडे येऊन काय होईल मल्टिप्लाय होईल, म्हणजे 2 इंटू ही टर्म होईल इज इक्वल टू ही टर्म ब्रॅकेट आहे असं होईल. आता 2 ना आत मल्टिप्लाय केलं 2y -4 होईल आणि x -1/2 होईल. पण इथं जनरली असा सिक्वेन्स ठेवायचा आपल्याला लाईनचं इक्वेशन काढताना x ची टर्म पहिल्यांदा, y ची 2 नंबरला आणि कॉन्स्टंट 3 नंबरला आणि इक्वल टू 0 करा, किंवा एखाद्या वेळेस तुम्ही कॉन्स्टंट राईट हँड साइडला पण घेऊ शकता. पण x ची पहिल्यांदा, y ची 2 नंबरला टर्म पाहिजे आणि कॉन्स्टंट राईटला घ्या किंवा लेफ्टला ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्यामध्ये पण एक आपण व्यवस्थित करायचं आहे.
तर पहिली जी टर्म आहे एक्स ची ती पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, ती पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. मग काय करावं लागेल, जर एक्स ला टर्म पॉझिटिव्ह असेल तर सगळ्या टर्म राईटला घेऊन जायचंय, आणि जर एक्स ची टर्म राईटला निगेटिव्ह असेल तर ती काय करायचंय, लेफ्टला घेऊन यायचंय, जेणेकरून ती काय होईल, पॉझिटिव्ह होईल. मग आता बघूया, ही एक्स ची टर्म पॉझिटिव्ह आहे, म्हणजे ह्या सगळ्या टर्म काय करतोय मी, राईटला नेतोय. म्हणजे हेच काय होईल, एक्स मायनस 1/2 आहे आणि प्लस 2y राईटला जाऊन काय होणार आहे, मायनस 2y होईल, आणि मायनस 4 राईटला जाऊन काय होईल, प्लस 4. आणि पुन्हा आपल्याला लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इंटरचेंज करता येतात. मग आता याच्या पुढचं x मायनस 2y आहे आणि हे दोघं पण कॉन्स्टंट आहेत. 4 मायनस 1/2 हे काय होईल, 7/2 होईल. मग याच्याप्रमाणे जर हे ठेवलं, आता फ्रॅक्शन फ्री जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर हे डिनोमिनेटरचं 2 घालून टाकण्यासाठी मी थ्रूआउट काय करतोय, 2 न मल्टिप्लाय करतोय. तर याला 2 न मल्टिप्लाय केलं 2x झालं, मायनस 2y चं मायनस 4y झालं, आणि प्लस 2 × 7/2 ला काय होईल, इथं 7 व्हायला पाहिजे, तर हे 7 = 0. हेच काय असेल तुमचं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजेंट होय. तसंच इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट x1 y1 = 1/2 2 ला काढण्यासाठी इथं काय m च्या ऐवजी टँजंटचे इक्वेशन काढताना मी इथं m घेतलं होतं, पण नॉर्मलचं इक्वेशन काढताना काय घेतोय, -1/m घेतोय. पण m ची व्हॅल्यू जर 1/2 ठेवली तर हे काय होणार आहे, x1 y1 च्या व्हॅल्यू ठेवून y - y1 = -1/1/2. हेच 1/1/2 काय होणार आहे, 2 होणार आहे. म्हणजे 1/m ची व्हॅल्यू 2 होते, आणि हे मायनस साइन आणि पुन्हा x - 1/2. आता पुन्हा काय करूया, हे -2 न आत मल्टिप्लाय करूया, -2 × x -2x होईल, आणि -2 × -1/2 हे काय होईल, +1 होईल. मग आता हे जर -2x आहे, हे जर लेफ्टला घेतलं तर काय होऊन जाईल, 2x होऊन जाईल. तर हे -2x राईटला निगेटिव्ह होतं, ते लेफ्टला येऊन पॉझिटिव्ह होईल. पुन्हा लेफ्ट हँड साइडला y आहे, पुन्हा हे -2 आहे, आणि +1 लेफ्टला येऊन -1 होईल. म्हणजे हेच काय होणार आहे सोल्युशन. तर 2x + y आणि हे -3 = 0. तर हेच असेल आपलं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल. तर अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचे, पुढचे पण एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करायचे. तर नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा, थोडंसं वेगळं आहे. अगोदर y = फंक्शन ऑफ x होतं, पण आता x आणि y च्या टर्म्स मिक्स आहेत, म्हणजे इम्प्लिसिट फंक्शन आहे, आणि इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं ते पण आपण कन्सेप्ट रिव्हिजन पण होऊन जाते. तर हे फंक्शन दिलंय आणि आपल्याला टँजंटचं इक्वेशन आणि नॉर्मलचं इक्वेशन 2, 1 ला काढायचंय. तर गिवन इक्वेशन ऑफ कर्व इज x³ + 2x² -9xy = 0 आहे. तर याचा स्लोप फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x करावं लागेल. म्हणजे लेफ्ट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x d/dx ऑफ लेफ्ट हँड साइड = d/dx ऑफ राइट हँड साइड 0. आता इथं प्लस मायनस असल्यामुळे काय होईल, सेपरेट डेरिव्हेटिव्ह होईल. म्हणजेच काय होईल, x³ चं सेपरेट डेरिव्हेटिव्ह ते 3x² होईल. आता याचं डेरिव्हेटिव्ह काढताना काय होतंय, 2 कॉन्स्टंट आहे बाहेर येतोय, आणि व्हेरिएबल टर्म इथं काय आहेत, x²y, आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी मला प्रोडक्ट रूल यूज करावा लागतोय. आणि प्रोडक्ट रूल काय, दोन टर्मसाठी, पहिली टर्म ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म विथ रिस्पेक्ट टू x प्लस सेकंड टर्म ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म विथ रिस्पेक्ट टू x. पुन्हा इथं x आणि y या व्हेरिएबलच्या टर्म प्रोडक्ट मध्ये आहेत, पुन्हा -9 कॉन्स्टंट घेतोय साइडला, आणि पुन्हा प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह यूज करतोय. म्हणजे पहिली टर्म x ॲज इट इज and derivative of second term with respect to x plus second term as it is into derivative of first term with respect to x. असं या टर्मचं डेरिव्हेटिव्ह होईल. तर पुढच्या स्टेपला काय करूया, आपण सिंप्लिफाय करूया. तर d/dx ऑफ x² इथं काय होऊन जाईल,
2x होऊन जाईल. याची व्हॅल्यू काय लिहिता येईल आपल्याला, dy बाय dx लिहिता येईल. याची ही व्हॅल्यू काय लिहिता येईल, dy बाय dx लिहिता येईल. आणि हे जे डेरिव्हेटिव्ह आहे ते काय होऊन जाईल, 1 होऊन जाईल. तर बघूया नेक्स्ट स्टेपला काय होते ते. तर मी एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह इथं लिहिलंय आणि हा सिम्बॉल घेतलाय. पुन्हा x इंटू dy बाय dx लिहिलंय आणि x चं डेरिव्हेटिव्ह काय झालंय, 1 झालंय. आता नेक्स्ट स्टेपला काय करूया आपण, या 2 न आत मल्टिप्लाय करतोय आणि -9 न पण आत ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करतोय. तर हे आहे असं होईल 2 इंटू एक्स स्क्वेअर dy बाय dx होईल आणि 2 इंटू 2xy हे 4xy होईल. -9x इंटू dy बाय dx होईल आणि -9y इथं अशा प्रकारे होईल. आता मी काय करतोय, लेफ्ट हँड साइडला dy बाय dx च्या टर्म ठेवतोय आणि त्याच्यामधून dy बाय dx पण कॉमन घेतोय. तर हे dy बाय dx कॉमन घेतलं तर 2x स्क्वेअर मायनस 9x राहील dy बाय dx कॉमन घेतल्यानंतर. आणि dy बाय dx नसलेल्या सगळ्या टर्म काय करायचे, राईट हँड साइडला शिफ्ट करायचे. तर हे निगेटिव्ह 9y होईल, राईट हँड साइडला जाऊन प्लस 9y. हे प्लस 3x स्क्वेअर राईट हँड साइडला जाऊन काय होईल, मायनस 3x स्क्वेअर. आणि हे प्लस 4xy काय होईल, राईट हँड साइडला जाऊन मायनस 4xy. आता मला जनरल स्लोप म्हणजे dy बाय dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. म्हणजे dy बाय dx ला जे मल्टिपल मध्ये आहे ते काय करतोय मी, राईटला शिफ्ट करतोय. म्हणजे हा पार्ट आहे तो न्यूमरेटरला येईल आणि हा मल्टिप्लिकेशनचा पार्ट राईट हँड साइडला जाऊन डिवाइड होईल. पण हा झाला आपला जनरल स्लोप. याला मी असं म्हणतो जनरल स्लोप. पण हा जनरल स्लोप आहे तो नको आहे आपल्याला. आपल्याला एका पर्टिक्युलर पॉइंटला तो स्लोप हवा आहे. म्हणजे 2,1 ला काय करायचं आपल्याला, हा स्लोप काढायचा आहे. म्हणजेच dy बाय dx ऍट 2,1 काय होतंय, तर हे dy बाय dx मी आहे असं ठेवलंय आणि पुन्हा इथं काय ठेवलंय, बेसला 2,1 ठेवलं. आता मला काय करायचं आहे, कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये या व्हॅल्यू आहे ते x, y सारखे असतात. म्हणजे x ची व्हॅल्यू डार्क पिंक मध्ये ठेवली आणि y ची ब्ल्यू कलर मधली व्हॅल्यू आहे. आणि इथं व्हेरिएबल पण त्याच प्रमाणात आहेत, डार्क पिंक आणि ब्ल्यू आहे. म्हणजेच ही 2 ची व्हॅल्यू x च्या जागी ठेवायची आणि y ची व्हॅल्यू जी 1 आहे ती या ठिकाणी ठेवायची. म्हणजे काय होईल, 9 इंटू 1 मायनस 3 इंटू 2 स्क्वेअर मायनस 4 इंटू x इज 2 y इज 1 अपॉन 2 इंटू 2 स्क्वेअर मायनस 9 इंटू 2. आता 9 इंटू 1 9 होईल, 2 स्क्वेअर 4 इंटू 3 काय होईल, 12 होईल. हे मायनस साइन कॅरी असेच होईल. मायनस 4 इंटू 2 8 होईल. हे 2 स्क्वेअर 4 इंटू 2 8 होईल आणि हे काय होईल, मायनस 18 होईल. आता इथं मायनस 20 प्लस 9 मायनस 11 होईल आणि 8 मायनस 10 काय होईल, 8 मायनस 18 मायनस 10 होईल. दोघांचं मायनस साइन जर कॅन्सल झालं तर आपल्याला स्लोप ऍट पॉइंट 2,1 काय मिळून जातोय, तर 11/10 मिळून जाईल आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, m असं म्हणतोय आणि तो असेल स्लोप ऑफ टँजेंट. मग एकदा स्लोप ऑफ टँजेंट मिळाला तर इक्वेशन ऑफ टँजेंट ऍट पॉइंट x1 y1 इक्वल टू 2,1 काय होईल, तर y मायनस y1 इक्वल टू m टाइम्स x मायनस x1 अशा पद्धतीने होईल. पण m ची व्हॅल्यू जर मी 11/10 ठेवली इथं आणि x1 ची व्हॅल्यू काय आहे, 2 आहे आणि y1 ची व्हॅल्यू 1. तर आता काय करतोय, 10 लेफ्ट हँड साइडला घेतोय, डिवाइड असल्यामुळे मल्टिप्लाय ऑफ या टर्मला होईल आणि 11 टाइम्स हा टर्म होईल. आता 10 ने मल्टिप्लाय करतोय, 10y मायनस 10 11x मायनस 22. आता इकडं x ची टर्म पॉझिटिव्ह आहे म्हणजे ह्या सगळ्या टर्म राईटला शिफ्ट करतोय. म्हणजे 11x हे इकडे जाऊन काय होईल, मायनस 10y होईल. हे मायनस 22 आणि हे इकडे जाऊन काय होईल, प्लस 10 होईल. म्हणजेच ह्याचे 11x मायनस 10y मायनस काय होईल, 12 इक्वल टू 0. हे काय होईल, रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजेंट होईल. त्याप्रमाणेच इक्वेशन ऑफ नॉर्मल x1 y1 इक्वल टू 2,1 ला काय होईल, तर नॉर्मल साठी काय करतोय, तेच इक्वेशन. पण हा काय करणार आहे, मी नॉर्मलचा स्लोप ठेवतोय -1/m आणि m ची व्हॅल्यू
11/10 होती, त्याप्रमाणे -1/m ची व्हॅल्यू काय होईल 10/11 होईल. त्याप्रमाणे ठेवली, म्हणजेच ह्या दोन पार्ट आहेच आहेत जसं टँजंट मध्ये केलंय तसं. मग ह्या 11 ने इकडे लेफ्टला मल्टिप्लाय होतोय, -10 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतोय, 11 न मल्टिप्लाय 11y -11 -10x मायनस प्लस 20. तर इकडं x ची टर्म निगेटिव्ह आहे म्हणून सगळ्याच टर्म लेफ्टला घेतोय. -10x तर +10x होईल, 11y होईल, -11 +20 लेफ्टला घेतलं -20 होईल, म्हणजे 10x + 11y -31 = 0. हेच रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ नॉर्मल होऊन जात आहे. तर हे एक एक्झाम्पल बघूया आपण. तर हे एक्झाम्पल आहे पॅरामेट्रिक फंक्शनचा कन्सेप्ट आहे. तर x हा थीटा मध्ये दिलाय, y पण थीटा मध्ये दिलाय आणि थीटा = π/4 ला काय करायचं आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं. तर गिवन इक्वेशन दिलेत, x = 2 sin³ थीटा आणि y = 3 cos³ थीटा दिलेत. तर याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू काय काढायचं आहे थीटा. टू फाइंड द स्लोप ऑफ द टँजंट टू द कर्व, डिफरन्शिएट इक्वेशन 1 and 2 विथ रिस्पेक्ट टू थीटा. तर x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा घेतोय आणि राइट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह पण विथ रिस्पेक्ट टू थीटा. तसंच y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा आणि राइट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा. आता याचं डेरिव्हेटिव्ह काढताना याचं काय होईल dx/dθ होईल, पण हा 2 कॉन्स्टंट बाहेर येईल आणि sin³ थीटा साठी कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल f(x)n म्हणजे 3 * sin² थीटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin थीटा होईल. तसंच हे 3 साइडला येऊन cos³ थीटाचं डेरिव्हेटिव्ह होईल. तर 2 कॉन्स्टंट आहे आणि sin³ चं डेरिव्हेटिव्ह 3 sin² थीटा इंटू d/dθ ऑफ sin थीटा होईल. त्याप्रमाणे dx/dθ हे काय झालं 6 टाइम्स sin² आणि sin थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय होतं cos थीटा होतं. आता याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे 3 cos³ थीटाचं. 3 कॉन्स्टंट बाहेर येतोय आणि cos³ चं काय होईल 3 cos² इंटू d/dθ ऑफ cos थीटा, म्हणजे हे होईल 9 cos² थीटा आणि cos थीटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतं म्हणून ते मायनस आणि इथं साइन अशा प्रकारे लिहिले. म्हणजे dx/dθ हे होईल dy/dθ होईल. पण पॅरामेट्रिक मध्ये dy/dx हे काय असतं dy/dθ पण dx/dθ होतं. dy/dθ ची व्हॅल्यू न्यूमरेटरला आहे, dx/dθ ची व्हॅल्यू डिनॉमिनेटरला आहे. एका साइनला इथला एक साइन जाईल, एका कॉसला हा कॉस जाईल, इथं 3 दोघांमधून कॅन्सल होऊ शकतोय. म्हणजे dy/dx काय होईल -3/2 cos थीटा, इथला एक शिल्लक राहतोय आणि sin थीटा, पण cos थीटा आणि sin थीटा डिव्हिजन मध्ये आहे म्हणजे तेच काय होईल cot ऑफ थीटा. म्हणजे काय मला मिळतंय dy/dx = -3/2 cot ऑफ थीटा. पण हा स्लोप थीटा = π/4 ला काय मिळतंय बघूया ना. तर dy/dx at theta = π/4 equal to this term at theta = π/4. म्हणजे -3/2 आहे सर आणि थीटाची व्हॅल्यू काय ठेवली तर π/4. पण cot ऑफ π/4 काय होतं जनरली 1 असतं, म्हणजे 1 जर ठेवलं तर -3/2 * 1 1 होईल. हाच आपला काय होईल स्लोप ऑफ टँजंट होईल. आता आपल्याला स्लोप मिळाला, पण जनरली टँजंटचे इक्वेशन काय होईल y - y1 = m टाइम्स x - x1. मग ह्या y1 चा आणि x1 बद्दल काय, तर ह्या पॉइंट मला पाहिजेत. तर ते कशावरून मिळवायचे, तर मला काय दिलेलं आहे त्यांनी, तर इथं क्वेश्चन मध्ये जर बघितलं तर x ची आणि y ची व्हॅल्यू दिली आणि तुम्हाला टँजंट कुठल्या पॉइंटला काढायचं आहे थीटा = π/4 ला काढायचं आहे. म्हणजे याच्याशी रिलेटेड x आणि y ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी मी थीटा = π/4 कुठे ठेवतोय याच्यामध्ये ठेवतोय आणि जो x1 y1 जो पॉइंट आहे तो आपल्याला मिळवायचा आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला ही प्रोव्हाइड केली, पण टँजंट कुठल्या पॉइंटला पाहिजे थीटा = π/4 ला, म्हणून मी थीटाची व्हॅल्यू x मध्ये ठेवतोय. म्हणजे 2 sin³ π/4 होईल. पण हे sin³ हे sin ऑफ π/4 3 होत आहे.
हे 2 कॉन्स्टंट आहे आणि sin π/4 ची व्हॅल्यू 1/√2 होते, हे क्यूब आणि 1/√2 चा क्यूब हे काय होतं 1/2√2 होतं आणि 2 ला 2 जर कॅन्सल झालं तर हे काय राहील 1/√2. तसंच y ची व्हॅल्यू 3 cos³ थीटा दिलं होतं, पण थीटाची व्हॅल्यू काय π/4 आहे, पण हेच cos³ कसं लिहिता येईल cos of π/4 आणि 3 टाइम्स 1/√2 याची व्हॅल्यू रेज टू 3 आणि 3 इंटू याचा क्यूब काय होईल 2√2 आणि हे सिम्प्लिफाय केलं की 3/2√2. तर ही व्हॅल्यू असेल आपली x x1 ची आणि ही व्हॅल्यू असेल आपली y y1 ची. मग ह्या x1 y1 एकदा मिळाला की ॲट थीटा इक्वल टू π/4 x1 y1 काय मिळालं आपल्याला 1/√2 3/√2. Therefore equation of tangent at point x1 y1 equal to this point is y minus y1 equal to slope m काढलेला आहे x minus x1. तर y minus y1 equal to m ची व्हॅल्यू काय आली आपली -3/2 into x minus x1. तर ह्या 2 न इथं काय करतोय -3/2 न मल्टिप्लाय केले -3/2 into x -3 into minus plus 3/2 into 1/√2 अशा पद्धतीने होतं. तर बघा नेक्स्ट स्टेपला हे 3/2√2 होईल, हे -3/2√2 आहे आणि हे निगेटिव्ह म्हणजे सगळ्या टर्म काय घेऊया आपण लेफ्टलाच घेऊया. तर लेफ्टला टर्म घेतल्या आणि लेफ्टला टर्म घेऊन पुन्हा काय करतोय मी 2√2 न मल्टिप्लाय जर केलं तर तुम्हाला काय मिळून जाईल 2√2y -3. इथं लेफ्टला टर्म पण घेतल्या नाहीत, जनरली काय केलंय या 2√2 न थ्रूआउट मल्टिप्लाय केलंय, म्हणजे इथं 2√2 न मल्टिप्लाय करून 2√2y होईल, -3 होईल इक्वल टू 2√2 न मल्टिप्लाय केल्यानंतर -3√2x होईल आणि इथं +3 होईल, म्हणजे नेक्स्ट स्टेपला अशा पद्धतीने होईल. आता हे सगळ्या टर्म लेफ्टला घेतोय म्हणजे मायनस प्लस झालं, हे आहे असं -3 लेफ्टला आणि हे +3 लेफ्टला येऊन -3 आणि हे दोन्ही -3 चं काय होईल -6 होईल. मग आपल्याला हे आहे असं इक्वेशन म्हणून ठेवू शकताय किंवा आपल्याला जर अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तर मी काय करतोय जनरली √2 न काय करतोय आपण थ्रूआउट डिवाइड करतोय. तर √2 न डिवाइड केलं की काय होईल इथं 3x राहील, √2 न डिवाइड केल्यामुळे इथं 2y राहील आणि -6/√2 होईल. पण हे 6 म्हणजेच काय लिहिता येतं 3 into 2 लिहिता येतं आणि 2 हे पुन्हा कसं लिहिता येतं √2 into √2 लिहिता येतं, म्हणजे 3 into 2 मधलं ह्या 2 मधलं √2 ला एक √2 कॅन्सल होईल आणि इथं राहील 3√2. तर अशा प्रकारे काय होईल इक्वेशन ऑफ टॅन्जंट मिळेल. तसंच इक्वेशन ऑफ नॉर्मल या पॉइंटला करायचंय तर ते होऊन जाईल y minus y1 equal to -1/m हा नॉर्मलचा स्लोप इंटू x minus x1. तर हे m ची व्हॅल्यू 3/2 ठेवली तर हेच काय होईल -3/2 होती, तीच मायनस ऑफ मायनस प्लस होईल आणि 2/3 होईल आणि याला जर व्यवस्थित सिम्प्लिफाय केलं तर हे आपलं होईल इक्वेशन ऑफ नॉर्मल.